मी बाहेर येताना पाहिलं, एवढीच गर्दी बाहेर पण आहे. म्हणजे मुरली आणि आपले चारही उमेदवार रेकॉर्ड ब्रेकने विजयी होतील अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. कारण जेव्हा कार्यकर्ता चार्ज होतो, हे आपल्या महायुतीचं वैशिष्ट्य आहे. महायुतीमध्ये आपल्या शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय, रासप अनेक आपले मित्रपक्ष आहे. आणि सगळी ताकद जी आहे ही लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागलेली आहे. अनेक वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. एक महायुतीचं वातावरण आपण पाहतोय. खरं म्हणजे शिवसेना भाजपा युतीची जी आपली सुरुवात झाली गेले 25-30 वर्षापासून, बाळासाहेब ठाकरे असतील, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजनजी यांच्या संकल्पनेतून शिवसेना भाजपा युती झाली. आणि मध्ये काही त्याच्यामध्ये विघ्नही आली. पण पुन्हा 1.5-2 वर्षापूर्वी आपण जी लोकांच्या मनातली युती, बाळासाहेबांच्या विचारांची युती, अटल बिहारी वाजपेयींच्या मनातली युती आपण पुन्हा या राज्यामध्ये युतीचं सरकार स्थापन करून पुन्हा एकदा सिद्ध केली. आणि त्यानंतर अजितदादा आपल्या सोबत आले. आपली महायुती मजबूत झाली. काही लोक सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार 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 आतापर्यंत पडणार पडणार, आता बंद झालंय. आता या निवडणुकीमध्ये मनसेने देखील आपल्याला पाठिंबा दिलाय. शेवटी अजितदादा देखील आले. त्यावेळेस मोदी साहेबांचं नेतृत्व, त्यांच्या विकासाच्या विजनवर, देशाला प्रगतीकडे नेण्याचं काम, देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न आणि देशाची प्रगती आणि आर्थिक जी काही अर्थव्यवस्था मजबूत करणं, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या लक्षात घेऊन आणि या राज्यामध्ये जे विकासाचं पर्व आलंय, राज्यात जे आपण विकास करतोय, या हे सगळे मुद्दे घेऊन अजितदादा देखील सोबत आले. आणि म्हणून मोदीजींच्या विकास नीतीमुळे आपली महायुती भक्कम होत चाललेली आहे. मोदीजींच्या सभा रामटेकला झाली, चंद्रपूरला झाली. एक वेगळं वातावरण या राज्यामध्ये आपण पाहतोय, देशामध्ये पाहतोय. तामिळनाडूची सभा आपण पाहिली, साऊथ मधल्या सभा पाहिल्या, रोड शो पाहिले. या संपूर्ण देशभरामध्ये एक मोदी लाट निर्माण झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने लोकांनी ठरवलंय की पुन्हा एकदा आपल्याला मोदी सरकार आणायचं आहे. मोदीजींनी नारा दिलाय, अब की बार 400 पार जो नारा दिलाय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपला मोठा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून आपण महाराष्ट्रातून अब की बार 400 इकडे नाहीत, 45 पार. अरे 45 पार म्हणजे 48 पण जाऊ शकतो आपण. त्यामुळे आपण पुण्यातल्या महायुतीचे आपले उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत, इथे आपले आढळराव पाटील आहेत, आणि तिसरे आपले श्रीरंग बारणे आहेत, आणि सुनेत्राताई पवार आहेत. हे सगळे चारही उमेदवार आपले आहेत. आणि चारही मतदार लोकसभेमध्ये आपल्याला 45 पेक्षा जास्त खासदार पाठवायचे आहेत. त्यामधले पुणे जिल्ह्यातले चारही, आता तुम्ही सगळीकडून आलेला आहात, पुणे जिल्ह्यातले चारही खासदार आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहेत. कारण हे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना समोर ठेवून आपण मतदान करतो. मगाशी अजितदादा म्हणाले, बरोबर आहे, की
मोदी साहेबांना समोर ठेवून मतदान करताना ते कमळ शोधतात, पण आता इथं धनुष्यबाण आणि घड्याळ हेही मोदी साहेबांना हे बटन दाबल्यानंतर तेही मत मोदी साहेबांनाच जाणार आहे, अशा प्रकारचं आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगायचं. कसा देईल हे तुम्हाला समजावून, प्रत्येक उमेदवार आपल्या लोकसभेचा प्रत्येकाकडे पोहोचू शकत नाही, परंतु ते पोहोचण्याचं काम जे असतं ते कार्यकर्त्याचं असतं आणि म्हणून ते काम आपण करणार आहात. कार्यकर्ते एवढे प्रचंड आहेत की मला वाटतं आपले चारही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि फक्त एवढंच आहे, हे कार्यकर्ते, हे पदाधिकारी हे स्वतः उमेदवार म्हणून काम करतात, उमेदवार बनून काम करतात. मी उमेदवार आहे, माझा उमेदवार आहे, माझ्या उमेदवाराला मतदान करा, आणि ते त्यांना आश्वासन देत असतात लोकांना की आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर तुमची जी कामं असतील ते आम्ही करू. फक्त मुरलीधर, आढळराव, आपण सगळे अनुभवी आहात. हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करतात, अगदी स्वतः उमेदवार बनूनच काम करतात, उन्हातानामध्ये फिरतात, चाळीमध्ये जातात, झोपड्यांमध्ये जातात, बिल्डिंगमध्ये जातात, शेतकऱ्यांकडे जातात, सगळीकडे जातात आणि आपल्या महायुतीला विजयी करा म्हणून सांगतात. फक्त एवढंच आहे, आपण निवडून आल्यानंतर हे कार्यकर्ते जे आहेत त्यांचं छोटं मोठं काय काम असेल, हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन आहे, काय हे आहे, हे आपल्याला चारही उमेदवारांना आपण विजयी करूया. मुरलीधर मोहोळ, आढळराव इकडे दोघ जण आहेत. तुम्हालाही शुभेच्छा. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.